नमस्कार, मी शंतनू जोशी. तुमचं स्वागत करतो माझ्या शेअर मार्केटची सुरुवात या व्हिडिओ सिरीजमध्ये. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचंय किंवा इन्व्हेस्ट करायचंय, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पहिले बघून घेऊया. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करायचंय तर 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे बँक अकाउंट असायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट हवं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डीमॅट अकाउंट हवं. बँक अकाउंट विषयी फारसं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही. ट्रेडिंग अकाउंट काय असतं आणि डीमॅट अकाउंट काय असतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट हे तुमच्या वॉलेट सारखं झालं. म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारामध्ये काही गोष्ट खरेदी करायला जाता तेव्हा बँकेतले पैसे काढून तुमच्या वॉलेटमध्ये ठेवता. त्या वॉलेटमधले असलेले पैसे वापरून तुम्ही कोणत्याही बाजारामध्ये खरेदी करू शकता. ट्रेडिंग अकाउंट तुमच्यासाठी नेमकं तुमच्या पाकिटाचं काम करतं. ट्रेडिंग अकाउंटचा दुसरा उपयोग म्हणजे ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला एक इंटरफेस देतो बाजाराबरोबर, म्हणजे शेअर बाजाराबरोबर. तर ह्या इंटरफेसचा वापर करून तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा खरेदी विक्री करू शकता असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आली डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट नेमकं काय असतं ते समजून घेण्यासाठी आपण परत रिअल लाईफ सिनारिओकडे जाऊया, जिथे तुम्ही बाजारामध्ये काहीतरी खरेदी करायला चालला आहात. तुमच्या पाकिटात जे पैसे आहेत ते वापरून तुम्ही जी काय खरेदी करता ती खरेदी केलेल्या वस्तू तुम्ही एका बॅगेमध्ये ठेवता आणि ती बॅग घेऊन घरी आणता. सो खरेदी केलेल्या वस्तू ज्या बॅगेमध्ये ठेवता त्या बॅगेचं काम हे डीमॅट अकाउंट करतं. थोडक्यात काय तर तुम्ही जे शेअर्स खरेदी करता ते येऊन पडतात तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आणि हे डीमॅट अकाउंट मधले शेअर्स भविष्य काळात तुम्ही जाऊन परत मार्केटमध्ये जाऊन विकू शकता. ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट हे तुम्ही कोणाकडे जाऊन ओपन करू शकता तर त्याच्यासाठी नेमलेले आहेत ब्रोकर्स. आता ट्रेडिंग अकाउंट किंवा डीमॅट अकाउंट जर का तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्हाला हवा आहे एक ब्रोकर. ब्रोकर हे दोन प्रकारचे असतात. एकाला आपण म्हणूया फुल सर्व्हिस ब्रोकर, दुसऱ्याला आपण म्हणूया लो कॉस्ट ब्रोकर. फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे कोण तर ज्या ज्या बँका ब्रोकर म्हणून काम करतात ते सगळे फुल सर्व्हिस ब्रोकर ह्या कॅटेगरीमध्ये येतात. यांचं ब्रोकरेज जे असतं हे तुम्ही जी खरेदी विक्री करता याच्या काही पर्सेंटेज टर्म्स मध्ये असतं, ते थोडंसं महाग जातं. दुसरे आहेत लो कॉस्ट ब्रोकर्स. लो कॉस्ट ब्रोकर्स ह्या कॅटेगरीमध्ये कोण कोण येतील तर झिरोदा, अपस्टॉक्स, ग्रो, 5 पैसा असे ब्रोकर फर्म्स ज्या आहेत ह्या लो कॉस्ट ब्रोकरेज मध्ये येतील. लो कॉस्ट ब्रोकरेज फर्म्स ज्या आहेत ह्या तुमच्याकडनं फिक्स्ड ब्रोकरेज घेतात पर ऑर्डर. ते ₹20 एवढं कमी ब्रोकरेज प्रत्येक ऑर्डर मागे चार्ज करतात. आता ब्रोकर निवडताना तुम्हाला फुल सर्व्हिस ब्रोकर हवा का लो कॉस्ट ब्रोकर हवा, तुम्ही ब्रोकर निवडताना शक्यतोवर लो कॉस्ट ज्यांचं ब्रोकरेज आहे असा ब्रोकर निवडा. तुम्हाला लो कॉस्ट ब्रोकर कडे अकाउंट उघडायचं असेल तर खाली काही ब्रोकर्सच्या ज्यांच्याबरोबर आमचा टायअप आहे यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्या लिंक्सचा वापर करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपनिंग हे 100% ऑनलाईन प्रोसेस राहील. एका दिवसाच्या आत तुमचं अकाउंट ओपन होईल, घर बसल्या ओपन होईल.